गेल्या 2 दिवसांपासून झिरवाळांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यावरून झिरवाळ बोलले नाहीयेत, पण व्हिडिओची सत्यता तपासून व्हिडिओ खरे असतील तर कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता झिरवाळांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। पाहूयात। जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच। मंत्री झिरवाळ यांचा व्हिडिओ गंभीर आहे, त्यामुळे सत्याला पडताळून कारवाई केली जाईल अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। व्हायरल होणारा व्हिडिओ हा मंत्री झिरवाळ यांच्या सरकारी बंगल्यावरचा असल्याचं बोललं जातंय। व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत तृतीयपंथीय असल्याचं सांगितलं जातंय, त्यामुळे सरकारी निवासस्थानाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला जातोय। आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच। व्हिडिओ खरा असेल तर कारवाई होणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर 2-3 व्हिडिओ जोडून एक व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं झिरवाळांनी आपल्याला सांगितलं। त्यावर झिरवाळ यांना तक्रार करण्यास सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी। या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने मात्र मंत्री झिरवाळ यांच्यावर कारवाई न करण्याचं ठरवल्याची सूत्रांची माहिती आहे। नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय देण्यात आल्याचं कळतं। कथित व्हिडिओ प्रकरणामध्ये नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। दरवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यावा, हे काही योग्य नाही असं पक्षातल्या वरिष्ठांची भूमिका आहे। हॉरिबल व्हिडिओ होतं। ती जी व्यक्ती आहे ती ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे। मलाही विरोधी पक्षनेता असताना मलाही अनेक वेळेस भेटलेली व्यक्ती आहे। नरहरी झिरवाळांसारखा ज्येष्ठ चांगला माणूस आहे म्हणता येईल, असं काही वाईट माणूस आहे नरहरी झिरवाळ असं मी म्हणणार नाही, पण तो अशा जाळ्यात कसा अडकला हा एक प्रश्न माझ्याही मनात आहे। आता योग्य ती चौकशी होईल। तर हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून चौकशी करून मुख्यमंत्री फडणवीस पुढची कारवाई करतील असं शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले। हे बघा, झिरवाळांची जो तुम्ही जे काही व्हिडिओ पाहतायत ना, हे काढल्या गेलेले 2-3 अँगलने त्याचे व्हिडिओ काढले गेलेले आणि झिरवाळ तिथे झोपताना दिसतात। त्या प्रकारे एखाद्याला ट्रॅप करणं हा सुद्धा गुन्हा ठरतो। झिरवाळांना त्याच्यामध्ये थोडं ट्रॅप केल्याचं दिसून येते, पण तरी मुख्यमंत्री महोदय त्याची चौकशी करतील। हे ब्लॅकमेलचाच प्रकार आहे, हा दुसरं काय। परंतु असं करणं हे गैर आहे। नसता सार्वजनिक जीवनामध्ये अशा प्रकारे कोणी ट्रॅप लावून कोणाचे व्हिडिओ काढून एखाद्याचं राजकीय करिअर एका क्षणामध्ये धुळीस मिळवण्याचं जे काही काम करतायत, मला वाटतं हे गैर आहे। आपल्याकडे कमीत कमी 50 पैसे असतात, 50% डिस्काउंट झालं, आपण 50 घेऊन ये काम करून कधी येणार ते सांग मला, म्हणजे मला त्या तयारीत राहायला। साहेब येऊन पुढच्या हप्त्यात जायला हवी। गेल्या महिन्यातच झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणात राजीनाम्याची मागणी झाली होती, पण त्यातून झिरवाळ वाचले। मात्र महिनाभरातच आक्षेपार्ह व्हिडिओमध्ये झिरवाळ अडकले। आता व्हिडिओ खरा ठरला तर राजीनामा अटळ आहे, हे मुख्यमंत्र्यांच्याच बोलण्यामधून स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।